बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेने 8 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तणूक करीत विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली। नंतर मुख्याध्यापिकेविरुद्ध शेगाव पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केला आहे। या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती। केळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांचा मुख्याध्यापिकेसोबत वाद झाला होता। दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेने पीडित विद्यार्थ्याला दुपारी वर्ग खोलीत बोलावले। माझी कंप्लेंट वडिलांकडे करतो काय, बदली करायला लावतो काय, थांब तुला दाखवते असे म्हणत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याची चड्डी सोडून विद्यार्थ्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप होत आहे। यावेळी घाबरलेला विद्यार्थी पळत निघाला। पडताना शाळेत पडल्याने त्याच्या पायाला मार लागला अशी तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी शेगाव पोलिसात दिली आहे। तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, शेगाव। काय नाव आहे तुझं? आदर्श। काय झालं? खेळता औरत बोलावली आणि मी सोला कोणाने खायला पाठवलं आणि मला म्हटलं की त्या बाबा तिच्यासोबत बदली करायला होतं तिथलं खालीवर थांब आताच तुला दाखवतो। मग ती सोडली आणि लग्नीची जागा पकडली आणि मला म्हटलं थांब आताच दाखवतो। अच्छा, त्रास वाढला, त्रास होऊन राहिला तुला? हा। अच्छा, ठीक। शिक्षिकेचा मानकल तिचा